65 बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ अपार्टमेंटवर महापालिकेची उद्या तोडक कारवाई होणार आहे। मात्र कारवाईपूर्वी महापालिकेचे अधिकारी इमारत रिकामी करण्यासाठी गेले असता रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घातला। घरांच्या कर्जाचे हप्ते भरूनही आता बेघर होण्याची भीती असलेल्या रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कर्ज काढून घरं घेतली, आमच्यावर अन्याय का? फसवणूक करणाऱ्यांवर काय कारवाई केली? असे संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले। घरं पाडण्याच्या निर्णयानं हतबल झालेल्या काही रहिवाशांनी आत्महत्येची धमकी दिली। आमची घरं पाडली तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, याला जबाबदार कोण, असा इशाराही काही नागरिकांनी दिला। परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी केडीएमसी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। कोर्टानं जय मल्हार इमारतीवर कारवाईचे आदेश दिले, मात्र त्यावर कारवाई न करता समर्थ अपार्टमेंटवर कारवाई केली जात असल्याचं म्हात्रेंनी म्हटलंय। या 65 इमारतींपैकी समर्थ कृपा जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगवर उद्या कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि महापालिकेचा फौजफाटा जाणार आहे। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी कोर्टाची ऑर्डर आहे, ही ऑर्डर मल्हार हाईट्स या बिल्डिंगच्या नावाने झालेली आहे आणि केडीएमसीने जी लावलेली कारवाई आहे समर्थ कृपा नावाने लावलेली आहे। हा केडीएमसीचा जो भोंगळ कारभार आहे, कोर्टाने दिलेली ऑर्डर ही मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कोणत्या अधिकाराने केडीएमसी कारवाई करते? माझी केडीएमसीच्या प्रशासनाला विनंती आहे, उद्या आपली कारवाई आपण रद्द करा, नाहीतर मोठा गोंधळ या समर्थ हाईट्सच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून होणार आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारणार। दिवा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला। आपला दवाखाना बंद करून महापालिकेनं दिलेलं लिखित आश्वासन